हॅलो. तर सामना उपउपांत्य फेरीचा सामना, पहिलं षटक चालू असलेला सामना नेरूळ विरुद्ध सारसोळे. तर या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो बक्षीस फेरीत पात्र होईल. तर सारसोळे संघाचे सलामीला फलंदाज दीपक व गुरुनाथ मस्त फटकेबाजी करतात. मगाशी जर सामन्यामध्ये ऑफच्या दिशेने पहिला चेंडू त्याला धावसंख्या घोषित क्षेत्रात जातोय, धावसंख्येत 1ने भर होते. संघाचं खातं खोलतो 1 या धावसंख्येने गुरुनाथ. चांगली फलंदाजी मगाचपासून गुरुनाथ व दीपक यांची आपल्या सारसोळे संघाच्या खात्यामध्ये. तर नेरूळ संघ हा सकाळी झालेल्या सामन्यामध्ये विजय झाला होता, तोच नेरूळ संघ. तर दुसरा चेंडू मारण्याच्या नादात चकतोय. चेंडू मात्र यष्टीरक्षक हातात जातो, चेंडू जातो निर्धार. धावसंख्या आहेच त्या ठिकाणी, धावसंख्या होती ती 1. 2 चेंडू नंतर धावसंख्या 1 अशी संत अशी सुरुवात सारसोळे संघाची. श्रीकांतचा तिसरा चेंडू, थोडासा यॉर्कर पद्धतीचा चेंडू मारण्याच्या नादात थोडासा चेंडू क्षेत्ररक्षक हातात जातोय, थोडं निर्धार चेंडू जातोय. चांगली गोलंदाजी म्हणायला लागेल ती. श्रीकांत आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय, एकच धाव खर्च केले 3 चेंडू मध्ये. तर गुरुनाथांना कोणताही हात मार. हॅलो. यॉर्कर पद्धतीचा चेंडू मध्ये त्रिफळ होतो आणि गडी पहिला हादरा पसतोय तो सारसोळे संघाला 1 या धावसंख्येवर. चांगली गोलंदाजी श्रीकांतच्या माध्यमातून मगाशी जरा सामने गोलंदाजी केली होती तो श्रीकांत. तर आता मात्र गुरु याला 1 या धावसंख्येवर बाद करण्यात यश आले ते श्रीकांत याला. तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ती श्रीकांत याची. तर 1 बाद 1 अशी धावसंख्या झाली ती सारसोळे संघाची. चालू असलेला सामना सारसोळे विरुद्ध नेरूळ. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल त्याला उपउपांत्य फेरीत दाखल होईल आणि बक्षीस पात्रात दाखल होईल तो संघ. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ती नेरूळ संघाची. चालू असलेली स्पर्धा 30+ दिवा कोलीवाडा ब आयोजित मराठी षटकांचे चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ती श्रीकांताची. लेगच्या दिशेने मारलेला चेंडू कोणतेही क्षेत्ररक्षण नाही, सीमा रेषा पार जातोय तो चौकार. आल्या आपले इरादे स्पष्ट केलेत ते मनोज. फटकेबाजी धन्यवाद. धावसंख्या फलकावर लागले संघाची 5 चेंडू आणि 5 धावसंख्या, 1 गडी बाद. चांगला फटका जरूर टोळवलाय. डाऊन टी ग्राउंड, 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स आणि येईल चौकार 4 धावसंख्येने. संघाचा धावफलक पुढे जाईल 4ने. षटक संपलंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलंय. धावसंख्या फलकावर लागलेत 9, 1 गडी बाद, 9 धावसंख्या. हॅलो. दीपक खेळतोय स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकला खेळतोय. बाईला आपण लगातार 2 चेंडूवर 2 चौकार मारले फलंदाज मनोजने. 1 षटक नंतर धावसंख्या फलकावर 9 धावसंख्या. नवीन गोलंदाज येतोय
वैयक्तिक पहिला सांघिक संघाचा दुसरा षटक घेऊन अमोल बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. हॅलो हॅलो. ऐरोली 30+ आणि धारावे 30+. दोन्ही संघाचे कर्णधार आला असाल तर उपस्थिती दाखवायचे. सामना हॅलो हॅलो. 4च खेळाडू बाहेर असतील. दुसरं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या फळकावर आलेत 9. पहिला चेंडू बाटची इनसाइड जाऊन थर्ड मॅन रिझनला तिथं डिक्लेअर झोन मध्ये एक धाव जरूर भेटेल. एक धावाने संघात धाव फलक पुढे जाईल. 10वर 2. डबल फिगर मध्ये धावसंख्या फळकावं लागतील. 10 एक गडी बाद 10 धावसंख्या फळकावं लागतात. धावसंख्या 1 ने भर होते. धावसंख्या 10. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दीपक साठी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. त्रिफळाची फर्निचर डिस्ट्रॉय. यू मिस आय विल डेफिनेटली. फलंदाज क्रमांक दुसरा बाद होतोय. संघ सारसोळे संघाचा डगआउट मध्ये थोडी शांतता निर्माण होते. थोडासा बॅकफुटवर येतोय संघ सारसोळे संघ. नवनाथ येतोय फलंदाजी ट्रॅकवर. दोन चेंडू धावसंख्या फळकावर आहेत 10. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. पुढचा चेंडू नवासाठी बॅटचे इनसाइड लागले असं वाटलं होतं, पण पंचांनी दाट फेटाळले. पंचांनी दात घेतली जर होती, पण फलंदाज पॉपिंग क्रीजवर सुखरूप असेल. धावसंख्या आहे त्याच ठिकाणी. पाहिलं गेलं तर डावकर हाताचा फलंदाजा विचार केला थोडंसं एलिमिनेशन कमी आहे. तर पाहिलं गेलं तर षटकार चौकार मारण्याची बाजू कमी आहे डावकर फलंदाजासाठी. बघत कितपर समाचार घेतील. चांगला फटका गॅपमध्ये जरूर ढकलला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. फंबल झालंय पण एकच धाव काढले तिथं. एक धावाने संघात धाव फळक पुढे 12 आपण पाहतोय. सॉरी माफ करा 11 धावसंख्या फळकावर लागलेत. पाहिलं गेलं दिवा कोलीवाडा 30+B आयोजित आपण पाहतोय भव्य टेनिस क्रिकेट बॉल स्पर्धा 2024 9-10 मार्च आपण स्पर्धा पाहतोय. 24 संघ आपल्याला खेळताना दिसतील इथं. मॅडम ओव्हर द लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. चांगला फटका सजवला. डाऊन डी ग्राउंड जरूर टोळवलाय.
तिथं चांगला झेल घेतला जातोय. लॉंग ऑफ रिजनने येऊन राऊंडी ग्राउंड फटका सजवला होता, पण फलंदाज क्रमांक झालाय तिसरा गडी बाद. बॅक टू डगआउट. थोडस संत गतीचं वातावरण असेल डगआउट मध्ये. सारसोळ संघाच्या एलिमिनेशन कमी भेटलं फलंदाजाला. चांगली फलंदाजी केली होती या फलंदाजाने. धावसंख्या फलकावर 11. 3 गडी बाद 11 धावसंख्या फलकावर लागलेत. शेवटचा चेंडू शिल्लक असेल दुसऱ्या षटकातील. केतनचा विचार केला तर केतन बऱ्याच टीम मध्ये आपण पाहतो संघामध्ये केतन नावाने बोलबाला गाजवला या टेनिस क्रिकेट मध्ये. बघूयात केतन आता या सारसोळ संघाकडून काय करेल आपल्या संघासाठी. पहिला 5वा चेंडू 6वा चेंडू आलेला बॅटच्या रडारमधून व्यवस्थित तिथं क्षेत्ररक्षक करण्याचा प्रयत्न. जम जरूर केलं होतं, चांगलं क्षेत्ररक्षक करण्याचा प्रयत्न होता तिथं क्षेत्ररक्षकाचा. खरंच दाद दिली पाहिजे. 12 धावसंख्या फलकावर लागलेत संघाच्या. षटक संपले. 2 षटकानंतर 12 धावसंख्या 3 गडी बाद. थोडस बॅकफुटवर असेल संघ. विचार केला सारसोळे संघाचा. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू मध्ये कितपर समाचार घेतील बघूयात. येणारे चेंडू आपल्याला सांगून जातील. बॉलिंग ट्रॅक वर येतोय नयन. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. कुठला संघ जाईल बक्षीस पात्र फेरीमध्ये, कुठल्या संघाला चान्स भेटेल. तर पंचांनी अवंतर चेंडूचा इशारा दिलाय. दाद जरूर घेतली होती स्वेलेकच्या पंचांनी कडे अक्षय सरांनी, पण वाईट चेंडू इथं स्वीकारला जातोय. आणि वाईट +1 म्हणजे 2 धावसंख्या संघाला भेटतात. 2 धावाने संघाचं धावफलक पुढे जाईल. 14 धावसंख्या फलकावर लागल्यात. 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. उपांत्य फेरीचा सामना आपण पाहतो. जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्रामध्ये दाखल होईल. दोन्ही संघाचा विचार केला, नेरुल आणि सारसोळे दोन्ही जवळचे संघ आहेत हे सारसोळे आणि नेरुल. चांगला फटका लॉंग ऑन रिझनला. कॅच घेण्याचा प्रयत्न केला होता पण फंबल झाला. 1 पाऊंड सीमा पार चौकार.
चांगला चेंडू, डॉट चेंडू जातो, कमबॅक जरूर केलं जात आहे. पुढचा चेंडू, चांगला फटका, डाऊन टू ग्राउंड. तिथं क्षेत्ररक्षक तैनात आहे कव्हरच्या दिशेने. एक धाव जरूर भेटेल, एक धावाने संघाचा धाव फलक पुढे जाईल. 19 वर 3 चेंडू जरूर झाले त्या षटकातील. 2 चेंडू 2 षटक 3 चेंडू नंतर धावसंख्या 19 फलकावर लागले जरूर. लवकरच त्याचा फलंदाज येतोय नवनाथ स्ट्राईक वर आता आपल्याला दिसतोय येताना. बघूयात नवनाथ नवा काय करला आपल्या संघासाठी. संघ बॅकफुटवर आहे. 3 चेंडू मध्ये बघूयात कितपर्यंत समाचार घेईल. राईट आर्म लेफ्ट आर्म राऊंड विकेट करतोय गोलंदाज नयन. बॅटची इनसाइड जाऊन क्षेत्ररक्षक देते तैनात आणि फलंदाज सुखरूप असेल. झेलण्याचा प्रयत्न होता जितेशचा आणि मारण्याच्या नादात सकतायत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा साईट ऑफ स्टंप टाकला होता. बॅटच्या रडार मध्ये व्यवस्थित आला नाही. एक धाव जरूर भेटले. एक धावने संघात धाव फलक गेलंय. 20 वर येणारा अजूनही तिसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक असेल. शेवटचा चेंडू शिल्लक असेल तिसऱ्या षटकातील. बघूयात पुढचा चेंडू नयनाचा पुढे येऊन सरसावला. डाऊन टू ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न पण कुठलीही धावसंख्या इथं अर्जित होत नाही. फंबल झालं होतं क्षेत्ररक्षक पण धावसंख्या कुठलीही काढली जात नाही. 18 चेंडू आणि 20 धावसंख्या फलकावर झाली. आता येणारा शेवटचं षटक असेल, स्लॉग ओव्हरचं षटक असेल. बघूया आता कुठला गोलंदाज येतो आपल्या संघाचा बर्थडे घेऊन आपल्या संघासाठी खेळण्यासाठी. बॉलिंग ट्रॅकवर संघ बॅकफुटवर जरूर आहे, फ्रंटफुटवर घेऊन जाण्याचा प्रयत्न असेल. 7 चेंडू मध्ये कुठेतरी मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न असेल संघ सारसोळे संघाचा. रॉकी येतोय बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचं षटक घेऊन हाणामारीचं षटक असेल या डावातील. स्लॉगवरचं षटक आपण नेहमी सातत्याने पाहतो. बघूयात शेवटचं षटक पाहिलं गेलं तर इंग्लंड विरुद्ध इंडिया या सिरीज मध्ये धावसंख्या 20 चालू असलेला सामना आज इंडिया संघ जिंकला गेलाय. भारत संघाने आजचा सुद्धा सामना जिंकलाय. चांगला फटका पण बघूयात कितपर धावसंख्या मिळतील. आणि आळाय षटकार ज्याप्रमाणे असं घरामध्ये मिक्सर त्याप्रमाणे येतं स्लॉग ओव्हर मध्ये सिक्सर. नवनाथच्या बॅट मधून 6 धावसंख्येने संघाचा धावफलक जाईल 26 वर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथं. बघूया झेलण्याचा प्रयत्न आणि झेल ड्रॉप होतोय, जमिनीला दान होतोय.
2 धावाचा प्रयत्न, 2 धावा घेतल्यात आणि 3 धावा. नशिबाच्या 3 धाव संख्या. ओव्हर थ्रो 3 धाव संख्या संघाला भेटतायत. संघाचा धावफलक 3 ने पुढे जाईल. 29 वर स्लॉग ओव्हरचे षटक, मोठं षटक. प्रयत्न असेल मोठा फटका सजवण्याचा. या 4 चेंडू मध्ये कुठला तरी मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न असेल सारसोळे संघाचा. नवनाथ बघूयात, एका कालावधीमध्ये चांगली फलंदाजी केली होती, तोच नवनाथ बघूया त्या 30+ मध्ये आपण खेळताना पाहतो. राऊंड द विकेट. रॉकी आउट. फलंदाज बाद. फर्निचर डिस्ट्रॉय. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. नशीब आलाय फलंदाजी ट्रॅकवर. इनॅट क्रमांक 6 वर नशीबला बघतो आपण. पुढचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळलाय, जरूर गॅप मध्ये जरूर आहे, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव जरूर घेतले. 30 धाव संख्या फळकावर लागतात. येणारा अजूनही या डावातील 2 षटक शिल्लक आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. 2 चेंडू मध्ये बघूयात कितपार समाचार घेतील. चांगला फटका सजवला, गॅप मध्ये जरूर आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव जरूर घेतले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा चांगल्या रीतीने पार पाडले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावाने संघ धावफलक पुढे जात आहे. बत्तीस या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू शिल्लक. लास्ट डिलिव्हरी. चांगला फटका मारला तिथं स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव जरूर घेतले. दुसऱ्या फंबल होते. क्षेत्ररक्षकाला बॅकअप चांगला दिलाय. 2 धावा जरूर घेतले. तिसऱ्या धावाचा प्रयत्न, पण 2 धावाने संतुष्ट राहावं लागेल संघाला. 34 धावसंख्या फळकावर येणार आहे. 24 चेंडू आणि 35 धावसंख्येचं आव्हान असेल संघाला, नेरूळ संघाला. 24 चेंडू आणि 35 धावसंख्या. कुठला संघ या ट्रॉफीचा मानकरी ठरेल, एक संघ, कुठलाही संघ जिंकेल तो जाईल या ट्रॉफीच्या दिशेने, म्हणजे बक्षीस पात्र मध्ये जाईल कुठलाही संघ. सारसोळे आणि नेरूळ संघ यामध्ये हा चाललेला चुरशीचा सामना, चांगला सामना आपण बघतोय, रंगतोय. 24 चेंडू आणि 35 धावसंख्या.
तर यानंतर विनंती असेल ऐरोली 30+ आणि धारावे 30+ दोन्ही संघाचे कर्णधार आला असाल तर उपस्थिती दाखवायचे. सलामीची जोडी आपण पाहतो मिठून आणि नॉन स्ट्राईकला सूरज. पहिल्या चेंडूवर मोठा पार आणि क्षेत्ररक्षक तैनात आणि फलंदाज होईल बाद. पहिल्या चेंडूवर मोठा हादरा, मिथून जातो बॅक टू डगआउट. मोठा हादरा बसतोय, बॅक टू डगआउट जातोय मिथून. गोल्डन टकचा शिकार ठरतोय. फलंदाज बाद झालाय, गोल्डन डकचा शिकार ठरलाय. पहिलाच मोठा हादरा बसलाय संघाला. 24 चेंडू आणि पाटला करत 35चा. बघूयात आता 23 चेंडू आणि 35. पहिला चेंडू नशिबाचा, फलंदाज बाद झाला. दुसरा चेंडू राईट ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा दुसरा चेंडू, पंचांनी अवंतर चेंडूचा इशारा दिला. वाईट चेंडू, आउटसाइड टू आउट स्टंप होता चेंडू. एक धाव जरूर भेटेल. संघाचा धावफलक धावसंख्या श्रीगणेश होईल. 1 वर 1 गडी बाद झालाय. मोठा हादरा तंबूच्या दिशेने गेलाय. फलंदाज मिथूनची जागा भरून काढण्यासाठी नेट क्रमांक 3 वर रॉकी आपण पाहतोय. चांगला फटका साधला, त्याचा क्षेत्ररक्षक तैनात आहे गुरुनाथ पाटील. एक धाव जरूर घेतला. दुसरा प्रयत्न, दुसरी धाव बघूयात भेटेल की काय. आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण झालाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावाने संघ धावफलक पुढे जाईल. 3 वर 3 धाव संख्या, 1 गडी बाद. संघाचं धावफलक पुढे गेलंय. चांगली गोलंदाजी करतो नशीब. पुन्हा चांगला चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवतोय गोलंदाजी करताना. ब्लॉक होलचा चेंडू होता. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र म्हणून जाणला गेला चेंडू. डॉट चेंडू जातोय. कुठलीही धावसंख्या इथं खर्च होत नाही. 3 चेंडू आणि 3 धावसंख्या, 1 गडी बाद जरूर झालाय.
बाद चिकट आणि फलंदाज क्रमांक 5 इथे यष्टीरक्षक चांगली कामगिरी पार पाडतोय जग्गू मेहर आणि दुसरा गडी बाद होतोय. चांगली गोलंदाजी नशिबाची. 4 चेंडू 2 गडी बाद 3 धाव संख्या बागपुटवर आलाय. जशी अवस्था सारसोळे संघाची होती तशी अवस्था इथं आपण पाहतो नेरूळ संघाची. सलगचे 2 आजूबाजूचे गाव आपण पाहतोय सारसोळे आणि नेरूळ या 2 गावांमध्ये ही चाललेली काटेकी टक्कर आपण पाहतोय. उपपंद्या फेरीमध्ये आपण बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणार. हा सामना जिंकल्यावर कडी मेहनत करताना आपण पाहतोय दोन्ही संघाला. बागफूटवर जातो नेरूळ संघ. 4 चेंडू आणि 3 धाव संख्या 2 गडी बाद जरूर झालेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत नशिबाची. मांडलेरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळताना चला गावदेवी ऐरोली आणि दारावे ऐरोली 30+ आणि दारावे 30. डॉट चेंडू जातोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागली नवनाथ याची. फलंदाजी करताना एक मोठा फटका सजवला होता स्क्वेअरलेगच्या दिशेने षटकार. तशीच गोलंदाजी करताना आपण पाहतोय नवनाथला. पुन्हा एकदा लेफ्ट हँड राऊंड विकेट. पुन्हा एकदा डीच्या स्वरूपात जातो. धर्मान रिझनला डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव भेटेल. चांगलं कमबॅक म्हणावं लागले. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळले गोलंदाजाने नवनाथ याने. 3 चेंडू मध्ये 2 धावा खर्च केलेत आतापर्यंत. 15 चेंडू आणि 27 धावसंख्येची अजूनही गरज असेल. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न असेल संघाचा नेरूळ संघाचा. बघूयात सूरज कितपर समाचार घेईल. चांगला चेंडू चांगले यष्टीरक्षक तिथं म्हणावं लागेल जग्गू मेहरच. काय गोलंदाजी गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. स्पीड मध्ये टाकला होता हा चेंडू. पाचवा चेंडू पुन्हा एकदा गुरुनाथ याचा. पण 2 धाबा इथे भेटतील संघाला.
चांगलं क्षेत्ररक्षक केलं तिथं, फेकीच गचाळ झाली आणि जग्गू मेहरच्या हातातून चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव आणि ओ थ्रोची 2 धाव, म्हणजे 2 धावा संघाला भेटतात. 2 धावाने संघात धावफलक गेले पुढे 10 वर. डबल फिगर मध्ये धावसंख्या जाते संघाच्या. 2 गडी बाद 10 धावसंख्या फलकावर लागतात. अजूनही येणारा शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील नमुना त्याचा. तर ऐरोली आणि दाराबे दोन्ही संघाचे कर्णधार आला असाल तर उपस्थित दाखवायचे. यानंतर आपला सामना खेळला जाईल. चांगला फटका, बैठक मारल्या तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि चांगला झेल. जरूर कौतुक झालं पाहिजे. आजच्या दिवसातील दुसरा सलगचा हा झेल चांगला घेतलाय. पहिल्या मॅच मध्ये पाहिला गेला असाच प्रकारे एक चांगला झेल घेतला होता. त्याच प्रकारे हा झेल पाहिला गेला. लॉंग ऑन रिजन वरून, मिड विकेट रिजन वरून गेला क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअरच्या दिशेने आणि चांगला झेल घेतला तिथे गुरुनाथ पाटीलने. फलंदाज क्रमांक तिसरा बाद होतोय. 2 षटक संपताय. 2 षटक संघात धावफलक लागते. 10 वर 3 गडी बाद. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धाव संख्या. तर विनंती असेल ऐरोली आणि दारावे संघ आला असाल तर नाणेफेकीच्या कॉल साठी यायचंय. बुलिंग ट्रॅकवर येतोय गोलंदाज जग्गू मेहर, जुना जाणता खेळाडू. 30+ मध्ये आपण खेळताना पाहतो. 6 चेंडू मध्ये 6 गडी बाद करण्याचा विक्रम आपण पाहायला गेलाय या गोलंदाजाच्या नावावर. बरेच माडनवर आपण पाहिले गेले त्या गोलंदाजाच्या मार्फत आपण पाहिलं गेलं. यंगस्टार क्रिकेटमध्ये हा गोलंदाज एक नावाजलेला गोलंदाज होता. आता आपण 30+ क्रिकेटमध्ये खेळताना पाहतो या गोलंदाजाला. ते बॉलिंग ट्रॅकवर जग्गू मेहर डावकराचा गोलंदाज. लेफ्ट हॅम ओव्हर द विकेट. पहिला चेंडू चांगला डाऊन टे ग्राउंड इथं सजवलाय. तर क्षेत्ररक्षक तैनात आहे. कुठलीही धाव संख्या मोठी इथे भेटत नाही. 1 धावाने संतुष्ट राहावं लागेल संघाला, नेरूळ संघाला. इनिंग क्रमांक 5 वर पाहिलं गेलं वैभव. 11 चेंडू आणि 24 धाव संख्येचं आव्हान असेल. बघूया. क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे. कुठेही कधीही काही घडू शकतं क्रिकेटमध्ये. आपण पाहूयात. 11 चेंडू आणि 24 धाव संख्या. पुढचा चेंडू शॉर्ट पद्धतीचा क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि चांगला झेल केतन्याने घेतला. काय झेल टिपला, अप्रतिम झेल. पाहिलं गेलं तर स्वीपर पॉइंटच्या दिशेने फलंदाज क्रमांक 4 बाद झालाय. वैभव बाद झालाय. डगआउट मध्ये जातोय 0चा चष्मा घालून. आता मात्र 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धाव संख्येचं आव्हान. पाहतो आपण 10 मध्ये 24. पाकपुटवर जरूर गेला. 4 गडी इथं मोठे बाद झाले संघाचे. आता मात्र 10 चेंडू आणि 24 धावांचं आव्हान असेल. चांगलं गोलंदाजी म्हणावी लागेल. कमबॅक जरूर केलंय जग्गू मेहर याने. सलगच्या 2 चेंडूमध्ये चांगले चेंडू टाकलेत. कुठलेही मोठे फटके मारून दिले नाही. 24 धाव संख्या पाहिजेत. बघूया 10 चेंडू मध्ये. श्रीकांत येतो नवीन. इनिंग क्रमांक 6 भर. 4 गडी बाद जरूर झालेत. चांगला चेंडू यार पद्धतीचा तिथे फंबल झालाय. क्षेत्ररक्षक तिथे बॅकअप चांगला दिलाय. बॅकअप चांगला. आता फेकी चांगली केली. बघूयात. फलंदाज सुखरूप असेल. 2 धावा जरूर भेटतील संघाला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावाने संघाचा धावफलक पुढे गेलाय. तिरही या धावसंख्येवर. 9 चेंडू 22 धावसंख्या. 22 धावसंख्या 9 चेंडू. 3 षटकार 1 चौकार. 1 चौकार 3 षटकार.
बघूया आता 22 धावसंख्येचं आव्हान आहे 9 चेंडू मध्ये. जग्गू मेहर गोलंदाजी करतोय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली, कुठलाही फटका मोठा सजला नाही. पुढचा चेंडू 7 पावलांचा रन अप जग्गू याचा. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, पण चेंडू जाईल डॉट. इष्टीरक्षक तिथं. नवनाथ आपली कामगिरी पार पाडेल. डॉट चेंडू जातोय. आठ चेंडू 22 धावसंख्या. पुन्हा एकदा सरसावला अक्रॉस द लाईन. फलंदाज बाद. बॅट चिकट. कॉट बिहाइंड होतोय. बिहाइंड स्टंपच्या पाठीमागे फलंदाज होईल बाद. फलंदाज क्रमांक 5वा बाद होतोय. श्रीकांत जातो बॅक टू डगआउट. सात चेंडू आणि 22 धावसंख्येचं आव्हान असेल. फलंदाज येतोय नवीन जयेश. इनिंग क्रमांक 7 वर 7 मध्ये 22 धावसंख्या. बघूया आता क्रिकेट आणि जिंदीचा खेळ आहे. 6 मध्ये 30 धावसंख्या होऊ शकतात, 6 मध्ये 6 होऊ शकतात, पण 6 मध्ये एक धाव होऊ शकत नाही असा क्रिकेट आपण पाहतोय. पुढचा चेंडू बागफुटवर येऊन मारण्याचा प्रयत्न, पण डॉट चेंडू जातो. षटक संपत. या षटकाचा विचार केला तर 5 धावसंख्या खर्च करून, माफ करा 3 धावसंख्या खर्च करून 2 गडी बाद केले. चांगली गोलंदाजी, जरूर टाळ्या झाला पाहिजे गोलंदाजाला. 3 धावा खर्च करून 2 गडी बाद केलेत संघासाठी. आता मात्र 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावसंख्या असतील 22. 6 मध्ये 22. दीपक येतोय बॉलिंग ट्रॅकवर. आता मात्र 6 चेंडू आणि 22 धावसंख्येचं आव्हान. पुढचा चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आणि चांगला प्रयत्न होता तिथं. 2 धावा जरूर घेतले. 5 चेंडू आणि समीकरण इथं थोडस बदलत आहे. 5 चेंडू आणि 20 धावसंख्या. 5 चेंडू आणि 20 धावसंख्या. बघूया आता 3 मोठे फटके मारावे लागतील, 3 षटकार जरूर मारावे लागतील. बघूया दीपक बॅट मोर द विकेट. चांगला चेंडू दाट जातोय. आता मात्र 4 मध्ये 20 धावसंख्या. चार मध्ये 20. पुढचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. पंचाने वाईट चेंडूचा इशारा दिलाय. नंतर चेंडू तर ऐरुल यांनी दाराबे दोन्ही संघाचे कर्णधार यायचंय नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. पुढचा चेंडू मोठा फटका जरूर सजवलाय आणि एक धाव जरूर घेतले. आता मात्र समीकरण आहे 3 चेंडू आणि 18 धावसंख्या. म्हणजे 3 चेंडूवर 3 षटकार मारावे लागतील. बघूया तीन चेंडू 18 धावसंख्या. चांगला चेंडू, यार्कपद चेंडू, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र म्हणून जाणला गेला चेंडू. फलंदाज जागच्या जागेवर असलेल्या गोल चेंडूवर डॉट जातोय. 2 मध्ये 18.
पुन्हा एकदा एक धाव आणि एक चेंडू आणि 17 धाव संख्या. एक मध्ये 17 धाव संख्या क्रिकेटमध्ये झालेत. एक चेंडू पंच. एकच बॉल एकच. एक चेंडू 17 धाव संख्या आणि चांगला फटका डाऊन टी ग्राउंड. बॉलर बॅक ड्राईव्ह आणि सामना जिंकलाय सारसोले संघ. कॉंग्रॅच्युलेशन सारसोले संघ. पहिला संघ ठरतोय बक्षीस पात्र मध्ये जाणारा, ट्रायंग्युलर मध्ये टॉप 3 मध्ये जाणारा पहिला संघ सारसोले संघ ठरतोय या 30+ दिबा ब च्या आयोजनामध्ये.